सुरुवात केलेली आहे. सिटीमध्ये आपण चालवतोय. बघा पूर्ण आवाज गायब आहे. बघा बघितलं, एक तर पहिले स्टेअरिंग व्हायब्रेट होतं, इथं वॉर्निंग येते आणि स्वतः ब्रेक मारते. म्हणजे ज्या लोकांना आहे आता जर का समजा आपल्याला याला चेंज करायचं असेल तर आपण याला चेंज पण करू शकतो. इवन अंडर बॉडी व्ह्यू पाहिजे असेल तसंही घेता येतं. फक्त याच्यावर क्लिक करा, रोड प्रमाणे टर्न होती का नाही. झाली, एकदम बरोबर सेंटरली अलाइन ठेवते गाडी स्वतःला. हे बघा इथे क्लिअरली दाखवत आहे. पुढे बघा, पुढे चांगला रोड आहे. आता हा आपला खराब रस्ता संपणार आहे ना, एकदम खराब रोड आहे. आता याच्यातून सुद्धा आपण बघू शकता. तर मित्रांनो, मायलेज ॲक्च्युली गाडी आहे ना आपल्याला मॉर्निंगपासून जे. नमस्कार मित्रांनो, मी विशाल आत्माने पाटील. स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्याला माहीत आहे आपलं यूट्यूब चॅनल हे स्पेशली आहे कार रिव्ह्यूजसाठी प्लस कार रिलेटेड कंटेंटसाठी. आणि आपण कोणाचंही पेड प्रमोशन करत नाही. आपण जे आहे ते ऑनेस्ट रिव्ह्यू आपल्या व्ह्युअर्ससोबत शेअर करतो. तर आता जी आपली न्यू कार आहे, जी की आहे थार रॉक्स AX7 लक्झरी 4x4 ऑटोमॅटिक मॉडेल आहे. याचा ह्या व्हिडिओचा फर्स्ट पार्टमध्ये आपण गाडीचा वॉक अराउंड बघितला होता. त्यामध्ये एक्सटिरियर लुक, त्यानंतर इंटिरियरचे फीचर्स, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आता हा जो सेकंड व्हिडिओ जो आपण बघताय ना, याच्यामध्ये या गाडीचा ऑनेस्टली जो ड्राईव्ह रिव्ह्यू आहे ना, हा मी शेअर करणार आहे. ही गाडी सिटीमध्ये कशी परफॉर्म करते, हायवेला कशी परफॉर्म करते, त्यानंतर आपण हिला ऑफ रोड पण घेऊन जाऊ तर ऑफ रोडवर कशी परफॉर्म करते, सस्पेन्शन घेऊ किंवा इंजिन, इवन कॅबिनमधलं इन्सुलेशन, इवन ॲव्हरेज, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा मित्रांनो. चला तर मग आता ड्राईव्हला सुरू करूयात. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण आपल्या ड्राईव्हला सुरुवात केलेली आहे. सिटीमध्ये आपण चालवतोय. आणि जर आपल्याला व्हिडिओमध्ये लक्षात येत असेल, मी कुठलाही माईक लावलेला नाही आहे. म्हटलं जो आहे तो नॅचरल आवाज व्ह्युअर्सपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून तुम्हाला जर लक्षात येत असेल, याच्यामध्ये कॅबिन खूप सायलेंट आहे. बाहेरचा आवाज फार कमी येतो आणि इंटिरियर तर एकदम प्रीमियमच वाटतं. ड्राईव्ह करताना एक वेगळी मजा आहे. आणि सेकंडली आता आपण ह्या व्हिडिओमध्ये मायलेज टेस्ट पण करणार आहोत. आता हे बघा, जर रोड वर खाली असेल ना तर थोडेफार जर्क्स जाणवतात, जे की प्रत्येक SUV लाईक लॅडर ऑन फ्रेम जेवढ्या पण SUV आहेत ना त्यांच्यामध्ये तेवढं जाणवणारच, बाकी काही नाही. आणि गाडीमध्ये सध्या आता मी एकटाच आहे, काही इतर वेट नाही आहे. बघा कोणीच नाही आहे दुसरं. सो अशा याच्यात गाडी कशी परफॉर्म करते, जर्क्स लागतात का, हे आपण बघूया. आपण संभाजीनगरमध्ये आता सिटीमध्येच गाडी चालवतोय. सीट बेल्ट वगैरे लावलेला आहे आपण. आता जर विंडो डाऊन केली ना तर तुम्हाला लक्षात येईल बाहेर किती आवाज आहे आणि मध्ये कॅबिन किती सायलेंट आहे. आता हे मी तुम्हाला दाखवतो पहिले. बघा बघा पूर्ण आवाज गायब. येतोय आता काही आवाज? काहीच नाही. असं इतक्या मस्त लेवलचं इन्सुलेशन आहे ना गाडीमध्ये. आणि सेकंडली तुम्हाला दाखवतो, या गाडीमध्ये ना आपल्याला एकॉस्टिक ग्लास येतो. आता हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे इथं लिहिलेलं आहे महिंद्रा एकॉस्टिक शील्ड. हे जे आहे ना, म्हणजे या गाडीमध्ये एकॉस्टिक ग्लास आहे. आणि बाहेरचा साऊंड फार कमी होतो याच्यामध्ये. आताही जर मी तुम्हाला दाखवलं ना तर हे बघा बाहेरचा आवाज आहे का. हे बघा, विंडो बंद केली, पूर्ण आवाज गायब, काहीच मध्ये आवाज येत नाही. आणि इवन जे छोटे मोठे पॉटहोल्स वगैरे येतात ना रोडवर, ते सुद्धा आपल्याला मध्ये काही जाणवत नाही. म्हणजे असं कुठलंही रॅटलिंग नॉईज गाडीमध्ये नाही आहेत. चालवायला एकदम स्मूथ वाटते ही गाडी. आणि एडासचे फीचर्स सुद्धा परफेक्टली काम करतात. आता मी तुम्हाला दाखवतो एक, म्हणजे हे असं स्टंट म्हणून तुम्ही करू नका, फक्त एक तुम्हाला डेमो देतो मी. की आता समजा आता एखादी गाडी आहे बघा, आता समोर टू व्हीलर आहे. आता आपण टू व्हीलरवर टेस्ट करू पहिले. हे बघा, जर मी याच्या जवळ गेलो ना, हे बघा पहिले वॉर्निंग देते गाडी. आणि आता बघा मी याच्या मागेच घेतली अजून, स्वतः ब्रेक मारते. बघितलं. आणि स्टेअरिंग व्हायब्रेट होता. हा जो गर्र आवाज होता ना, हा स्टेअरिंग व्हायब्रेट होता. म्हणजे टू व्हीलर येऊ द्या किंवा एखादा ॲनिमल येऊ द्या,
काही येऊ द्या, 4 व्हीलर ट्रक तर असलं तर ऑब्व्हियसली तेव्हा तर करेलच, बट छोट्यात छोटी गोष्ट सुद्धा ही बारकाईने डिटेक्ट करते. आता बघा समोर एक ही गाडी चालली आहे क्रॉस, आता आपण त्याच्या जवळ घेऊ. मी एक्सेलेटर दाबले, हे बघा, बघितलं? एक तर पहिले स्टेअरिंग व्हायब्रेट होतं, इथं वॉर्निंग येते आणि स्वतः ब्रेक मारते. म्हणजे ज्या लोकांना कट टू कट गाडी चालवायची सवय ना, एकदम असं जवळ जाऊन कट मारायचं वगैरे, त्यांच्यासाठी तर म्हणजे ही गाडी फार त्यांना सेफ ठेवणार आहे. की तुम्ही एकदा लांब ठेवा आणि त्यांना ही गोष्ट इरिटेट पण करू शकते. ऑब्व्हियसली हे सगळे फीचर म्हणजे जर तुम्ही टॉप एंड थार घेताय रॉक्स आणि ज्याच्यामध्ये एडास आहे, तर हे फीचर तुम्ही बंद पण करून ठेवू शकता. लोअर मॉडेल्समध्ये एवढे एडासचे फीचर्स येत नाही. बाकी आता हे टॉप एंडला आणि सेकंड टॉप एंडला आहे एडास, सो त्याच्यामध्येच हे फीचर्स येतात. ज्यांना नाही गरज या सगळ्या फीचर्सची तर ते बंद पण करून ठेवू शकता किंवा लोअर व्हेरियंटपर्यंतही जाऊ शकता. तर हे बघा समोर ही गाडी थांबली ना, आता मी ब्रेक नाही लावला, हे बघा स्वतः ब्रेक, हा गर्र आवाज ऐकू आला तुम्हाला, आणि सेकंडली स्वतः ब्रेक लावला गाडीने. आता मुद्दाहून या पोर्टहोलमधून घेऊयात आपण, हे तुम्हाला लक्षात येईल किती सॉफ्ट सस्पेन्शन आहे. बघितलं आला काही आवाज मध्ये? अशा लेवलचं थार रॉक्सचं ड्राईव्ह आहे सिटीमध्ये. आता फीचर्स खूप दिलेले आहे गाडीमध्ये, खूप फीचर्स आहेत. इवन मला ॲक्च्युली वॉक अराउंड रिव्ह्यूमध्ये तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं मला. हे बघा याच्यामध्ये ना ऑटो हेडलॅम्प्स येतात. म्हणजे जर का समजा आपण लाईट चालू जरी नाही केला तर जिथे पण अंधार असेल गाडीला डिटेक्ट झालं, इथे सेन्सर्स असतात, गाडीला डिटेक्ट झालं की लगेच गाडी हेडलाईट्स ऑन करते. सेकंडली रेन सेन्सिंग वायपर्स आहेत, हे बघा हे सुद्धा ऑटोमॅटिक आहे. आणि इवन सेन्सर्समध्ये इथे दिसतं आपल्याला कुठली गाडी कुठल्या डिस्टन्सवर आहे आपल्यापासनं. आणि इवन असं आहे या गाडीमध्ये, जर का समजा आपण आता सिटीमध्ये ड्राईव्ह करतोय आणि तुम्हाला मागचं बघायला समजा याच्यामध्ये नाही बघायचं, तुम्हाला स्क्रीनमध्ये बघायचं, तर तुम्ही कॅमेरा सुद्धा ऑन ठेवू शकता. हे बघा दिसलं, हे कॅमेरा ऑन राहतो, म्हणजे रिअर व्ह्यू कॅमेरा आहे प्लस 360 आहे. आता जर का समजा आपल्याला याला चेंज करायचं असेल तर आपण याला चेंज पण करू शकतो. इवन अंडर बॉडी व्ह्यू पाहिजे असेल तसंही घेता येतं, फक्त याच्यावर क्लिक करायचं, ट्रान्सपरंट बॉटम व्ह्यू नॉट अवेलेबल ॲट हाय स्पीड. ओके 30 नाही आय थिंक 20 आहे त्याला लिमिट. 20ची ज्या स्पीडच्या खाली अंडर बॉडी व्ह्यू सुद्धा दाखवते गाडी, म्हणजे जे आपण चाललो आहे तर बरोबर ते ग्रास करतं, जसं रेंज रोवरमध्ये येतं त्याच टाईपचं फीचर आहे हे. आणि 360 कॅमेरा परफेक्टली काम करतो. रिअर हे इथे ऑप्शन दिलं आहे, ओके आहे, चेंज करायचं ऑप्शन आहे. आता आपल्याला समजा इथे फ्रंट व्ह्यू ठेवायचा आहे फक्त, तर आपण फ्रंट व्ह्यू सुद्धा ठेवू शकतो. बघूयात आपण. हे बघा फ्रंट व्ह्यू चालू झाला. ड्राईव्ह करताना जर मला लेफ्ट साईडचं बघायचं असेल तर बघा ते दिसतंय फक्त लेफ्ट साईड. आता समजा हे बघा ही लेन दिसते रोडवरची, ही मार्किंग बघा तीच दिसणार आपल्याला इथे. आपला व्हील कुठे चालू आहे, आपण लेनमध्ये आहे की नाही आहे, हे बघा. म्हणजे हे ऑफ रोडिंगला जास्त कामात येतं. हा रिअरचा टॉप व्ह्यू आहे, म्हणजे मागून गाडी टॉप व्ह्यूमध्ये कसं दिसते काय ते सुद्धा इथे दाखवतं. आणि दुसरं फीचर, आता कॅमेराचं तर भरपूर आहे, तुम्हाला 360 पण दाखवतो मी. सेकंडली मला एक दाखवायचं होतं, हिचं जे एडास आहे ना हे खूप पॉवरफुल आहे. आता रोडच्या बाजूला समजा आता एखादा सिम्बॉल बनलेलं आहे, आता बघा इथूनच दाखवतो मी तुम्हाला, ते तिथं ओव्हरटेक नॉट अलाउड असं सिम्बॉल आहे ना, आता हे बघा हे, आता बघा ते सिम्बॉल लगेच मला गाडी इकडे दाखवेल, क्लिअरली अंडरस्टँड करेल की ओव्हरटेक नॉट अलाउड. हे बघा आलं, म्हणलं ना मी. आता 50 लिहिलं आहे ना, आता 50ची स्पीड दाखवली इथं. आता बघूया, हे बघा 50 स्पीड लिमिट 50. आता हे लेन कीप असिस्ट ऑटोमॅटिक ऑन झालंय. आपण आता हायवेला लागलोय बऱ्यापैकी. हे वॉर्निंग देते, स्टेअरिंगवर हात ठेवा. इमर्जन्सी ब्रेकिंग, अचानक कोणी समोर आलं स्वतःहून गाडी ब्रेक करणार, एकदम प्रॉम्प्ट काम करते एडास. आता इथे पण बघूयात आपण. हे बघा आता 60ची स्पीड लिमिट आहे ना इथे, हे साईन दिसलं. आता बघूयात इथे येतं का, हे बघा आलं, चेक स्पीड लिमिट 60. परफेक्ट एडास आहे, एकदम परफेक्ट, बघायचंच काम नाही. आणि सेकंड गोष्ट, आता आपण समजा इवन सिटीमध्ये असो किंवा हायवेला, मॅक्झिममली हे फीचर थोडं माझ्या हिशोबाने मी जे ऑब्झर्व केलंय ना, तर 40-50च्या स्पीडच्या वरतीच हे फीचर चालू होत असतं. ते असं आहे की आता समजा आपण गाडी चालवतोय आणि गाडी लेनमध्ये आपण चालवताना समजा लेनच्या थोडंही बाहेर आलो
फक्त स्टेअरिंगमध्ये एक हलकंसं एकदम मायन्यूट व्हायब्रेशन जाणवतं आणि गाडी लगेच वॉर्निंग देते, एक बजर देते की तुम्ही लेनच्या बाहेर चालले म्हणून. आता त्याचं पण मी तुम्हाला डेमो देतो. आता हे बघा, आता मी इथे ही लेन आहे ना, याच्या बाहेर चाललो, हे बघा, आणि स्टेअरिंग परत स्वतःला इकडे घेऊन येतं लेनमध्ये. बघितलं, हे स्पीड लिमिट 20 तिथं लिहिलेलं होतं, चेक स्पीड लिमिट 20, कारण तो क्रॉसिंग आहे ना. आता बघूयात आपण एडास कसं काम करतं. आता मी स्टेअरिंगला हात नाही लावत आहे, मी फक्त एक त्याला टच करतो. आता इवन समोर जर गाडी जरी असली ना, तर गाडी स्वतःहून ब्रेक करेल. बघितलं, स्वतःहून ब्रेक केलं आणि वॉर्निंग पण देते. आता हा डिस्टन्स आपण सेट करू शकतो की 1 गाडी 2 गाडी 3 गाडी किती डिस्टन्स आपल्याला द्यायचं आहे. फक्त आता लेनमधून बाहेर काढायचं हे आपल्याला मॅन्युअली करावं लागेल. आता मी परत हिला या लेनमध्ये घेऊन आलो. बघा, आता बघूयात आपण एडास कसं काम करतंय. बघा, आली लेनमध्ये, मी हात नाही लावलाय स्टेअरिंगला कुठेही. आता पुढे ना असा रोड टर्न होतो, बघितलं ना. आता बघू रोड प्रमाणे टर्न होती का नाही. झाली, एकदम बरोबर सेंटरली अलाइन ठेवतीये गाडी स्वतःला. समोरची गाडी जरी आली एखादी तर ऑटोमॅटिक गाडी ब्रेक करते, समोरच्या गाडीच्या स्पीडच्या हिशोबाने चालते. आपल्याला फक्त लेन चेंज करायचं असेल तर आपण इंडिकेटर देऊन लेन चेंज करणं कधीही बेटर. आता दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवायची होती. बघा, आता मिररमध्ये ना एखाद्याच गाडी एखादी दिसत नाही. आता बघा, 2 व्हीलर थोडी पुढे आल्यावर दिसली, पण आता हेच जर आपण समजा इंडिकेटर दिलं तर आपल्याला इथं स्क्रीनमध्ये क्लिअर व्ह्यू भेटतो त्याचा. बघितलं, असं एकदम क्लिअर व्ह्यू भेटतो. आता आपण हायवेला हिला ड्राईव्ह केलं, चांगल्या स्पीडमध्ये पळवलं सुद्धा, कसलीही अडचण वाटत नाही आपल्याला. एकदम परफेक्ट आहे, स्पीड वगैरे सगळी छान आहे आणि पॉवर पण चांगला आहे. इंजिन नॉईज फार कमी आहे, तर सस्पेन्शन स्मूथली काम करतं. पण जर का समजा तेच ही गाडी जर जास्त स्पीडमध्ये काढली ना आपण या खड्ड्यांमधून, तर जाणवत पण नाही आहे खड्डे. म्हणजे एवढं सॉफ्ट सस्पेन्शन परफेक्टली काम करतं. इंजिन नॉईज पण बघा, एकदम मिनिमम आहे, फार आवाज येत नाही मध्ये इंजिनचा. वाटत नाही आपण एवढी मोठी SUV ड्राईव्ह करतोय. हे बघा, आता मी हाय स्पीड घेतली, हे खड्डे होते, नाही जाणवले. आता इथे नाही आहे. आता हे बघा, हा खड्डा आहे, नाही जाणार. नाही बघा, पळवली तरी इंजिन नॉईज एवढा काही येत नाही मध्ये. कॅबिन एकदम सायलेंट आहे. इवन अशा रोडला सुद्धा एडासीचं काम करत आहे बघा, अशा रोडला सुद्धा, कारण की फक्त एक साईडला मार्किंग आहे. त्यामुळे बिंदास तुम्ही एडासच्या बाबतीत तर हिच्या बिंदास्त राहा. आता आपला खराब रोड सुरू होणार आहे. इवन आता असे जे पॅचेस असतात, आता आपल्या ड्राईव्ह रिव्ह्यूचा अर्थच तो आहे, आपण काय कोणाचं पेड प्रमोशन करत नाही. हे बघा, जे आहे ते नॅचरली. आता समजा कोणी थार रॉक्स घेत आहे आणि तुम्ही ऑब्व्हियसली हिला सिटीमध्ये वापरणार, तुम्ही गावाकडे जाणार, ग्रामीणला वापरणार. आता आपलं जे काम आहे, आपण रिअल इस्टेटमध्ये काम करतो, आम्हालाही कुठेही जावं लागतं प्रॉपर्टीज बघायला, किंवा प्रॉपर्टीज आपल्या ज्या आहेत कुठे बाहेर आहेत, शहरात आहेत, अनेक ठिकाणी आपल्याला कुठेही जावं लागतं. कुठे रस्ते असतात, कुठे नसतात, ऑफ रोड असतो. आणि बऱ्याचदा काय होतं, कार रिव्ह्युअर्सच मी बघितलंय, ते सिटीमध्ये हायवेला ड्राईव्ह करतात, बट एक म्हणजे असं एक वाटतं की लाईक हे पेड प्रमोशन वगैरे करताय का. बट आपल्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी खरी माहिती सांगतो आणि लाईव्हली, म्हणजे तुम्हाला रिअली ड्राईव्ह करताना काय फील येईल हे मी तुम्हाला दाखवतो. आता आपण इथून ऑफ रोडला चाललोय, आपण बघू शकता. हे बघा, आता तुम्ही बारकाईने ऑब्झर्व करा गाडीमध्ये कसलाही आवाज येतो का काय. रोड हा थोडा खराब आहे आणि हे बघा, मी तुम्हाला पहिलेच रोड दाखवतो. खराब रस्ता आहे, म्हणजे एक प्रॉपरली ऑफ रोड म्हणण्यापेक्षा आता हे जसं की आता बरेचसे रिव्ह्युअर्स काय करतात, ऑफ रोड म्हणलं की एकदम ते ऑफ रोड ट्रॅक वगैरेला घेऊन जातात. बट डेली लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी एवढ्या युजफुल मला तरी वाटत नाही. आपला कॅमेरा चालू राहिला वाटतं. आता हां, तुम्हाला अजून एक दाखवतो. आता आपण कमी स्पीडवर आहे ना, तर म्हणजे बिलो 20 किंवा 30च्या स्पीडमध्ये हिचा 3D मोड सुद्धा ऑन करता येतो आपल्याला. हे बघा, इथे 3D लिहिलेलं आहे. आता हे बघा, ही गाडी दिसली, याला आपण मूव्ह पण करू शकतो आपल्याला पाहिजे तसं. हे बघा, जसं आपण चाललो एकदम परफेक्ट व्ह्यू येतो गाडीचा. बघितलं, हे बघा, हे बाजूला शेत दिसतंय, हे पण याच्यात क्लिअर दिसतंय. आणि आपली गाडी जाताना म्हणजे लिटरली असं फील होतं की आपल्या मागे एकदम असा एखादा कॅमेरा गिम्बल वगैरे आहे की काय, असं फील होतं. मस्त आहे. आणि इवन स्लो स्पीड्सवर
आता हे बघा खराब रस्ता ना, तर अंडर बॉडी जर मला बघायचं असेल तर मी फक्त याच्यावर क्लिक करणार तर अंडर बॉडी सुद्धा बघू शकतो मी. हे बघा आता हे अंडर बॉडी सुरू झालंय, दिसलं. आणि इवन कॅमेरा अँगल सुद्धा मी इथे सेट करू शकतो की मला कुठला कॅमेरा अँगल पाहिजे तसं सुद्धा मी सेट करू शकतो. आता हे अंडर बॉडी व्ह्यूमध्ये आता समजा आपल्याला नसेल पाहिजे त्याला आपण बंद पण करून ठेवू शकतो. आता हे बघा इथे ह्याचा खराब रस्ता आहे, पॉटहोल सुद्धा आहेत काही, बघू शकता. अंडर बॉडी व्ह्यू सुद्धा परफेक्ट आहे, एकदम खराब रस्ता आहे हा. आणि त्याच्यात पण आपण बघू शकतो इवन म्हणजे अंडर बॉडी जेव्हा व्ह्यू आपण क्लिक करतो ना तर गाडी सुद्धा इनविजिबल होऊन आपल्याला आहे ना फक्त असं म्हणजे गाडीचा एक शेप दिसतोय आणि व्हील्स दिसत आहे, त्याच्याने आपल्याला कळतं की आपला व्हील कुठून जाणार आहे. बघितलं ना, एकदम परफेक्ट आहे यार याचं. म्हणजे कॅमेरा म्हणलं ना तर असं वाटतं एखादं आपण रेंज रोवर वगैरे चालवतोय का. जे तो कॅमेराचा अँगल सुद्धा इथे सिलेक्ट करू शकता. आता बघा मला हा अँगल पाहिजे तर बघा गाडी त्याच अँगलने दाखवणार, मला हा अँगल पाहिजे बरोबर. आता हे इथे काटे आहेत बघा इकडे या साईडला, तर मला तो अँगल पाहिजे हा इकडचा. हे बघा इथे क्लिअरली दाखवत आहे. आता मी काट्यांपासून थोडंसं असं लांब आलो बरोबर. 4x4 लेवलचे एक्स्ट्रीम ऑफरोडिंग नाही आहे बट तरी ठीक आहे. तर आपण चाललो आहे, कॅमेरा पण मी तुम्हाला दाखवलं. आता ऑफरोडला आलो आहे ना तर आता चला 4x4 मोड एंगेज करूया. आता आपण 4x4 एंगेज केलं. 4x4 एंगेज करताना बघितलं पण गाडी न्यूट्रलवर आहे. आता आपण याला ड्राईव्हमध्ये आणलं. 4x4 एंगेज्ड, इथं सिम्बॉल दाखवत आहे बघा. इंजिन आता चारही चाकांना पॉवर देत आहे. ॲक्च्युली या रोडला तर सध्या गरज नाही आहे, हे एक्स्ट्रीम ऑफरोडिंगमध्ये कामात येतं. बट तुम्हाला मी याच्यासाठी दाखवतोय की 4x4 मध्ये जे स्क्रीन्स आहेत याच्यावर काय डिस्प्ले असतो कसा असतो. हे बघा आता इथे जे आहे ना हे इंजिन कुठे पॉवर देतं तेही दाखवतं. आता इकडे गाडी किती इन्क्लाइन होईल किंवा काय स्लोपवर असेल त्या सगळ्या गोष्टी दाखवेल. इवन हे बघा आता स्टेअरिंग जे आहे हे इथे स्टेअरिंगचं पण अँगल दाखवतं. बघा आता मी इकडे फिरवलं किती अँगलवर फिरलं आहे. आता मी सरळ केलं ते सुद्धा दाखवतं. आणि गाडी 4x4 मध्ये चालताना सुद्धा म्हणजे इंजिन नॉईज वगैरे काहीच नाही. ऑफ रोड सुद्धा एकदम इझिली करते ही गाडी. हिला तुम्ही गावाकडे घेऊन जा, शेतात कुठेही घेऊन जा. थार रॉक्स इज अ मल्टीपर्पज व्हेकल. मी जसं पहिले याच्यात बोललो होतो ना, मल्टीपर्पज व्हेकल आहे ही. आणि इतकी स्मूथ आहे ना, म्हणजे पहिलेची थार सुद्धा आपण वापरली आहे, आपल्याला ऑफ रोड जावं लागतं म्हणून. बट त्या कम्पॅरिझनमध्ये सुद्धा जर आज बघितलं ना तर रॉक्स इज अ रिअली बेटर ऑप्शन. खूपच जबरदस्त ऑप्शन आहे. महिंद्राने खूप जास्त R&D करून ही गाडी बनवली आहे. आता बघा हे असे रस्ते असतात एकदम खड्डे वगैरे, बघा हे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत तिथे. आणि आता हे कॅमेरामध्ये एवढं तुम्हाला क्लिअरली लक्षात येत नसेल रस्ता किती खराब आहे, बट तरी पण मध्ये कसलाही रॅटलिंग नॉईज किंवा काय काहीच जाणवत नाही आहे. गाडी 4x4 मध्ये आहे, इंजिन नॉईज सुद्धा नाही आहे काही. सायलेंटली गाडी एकदम चालू आहे. किंवा पुढे बघा पुढे चांगला रोड आहे. आता हा आपला खराब रस्ता संपणार आहे ना, एकदम खराब रोड आहे. आता याच्यातून सुद्धा आपण बघू शकता. इकडे मी कॅमेरा ऑन केला. असं कुठेही तुम्हाला विचार करायची गरज नाही की खाली लागेल वगैरे, काहीच नाही. 3D मोड सुद्धा ऑन केला. हे बघा आता फ्रंटमधून 3D मध्ये दिसते गाडी. आणि समजा आपल्याला अजून थोडंसं मूव्ह करायचं असेल, हे बघा किती परफेक्ट. म्हणजे जो व्ह्यू आहे एक्झॅक्टली तसंच एकदम दिसतंय क्लिअरली बट ओव्हरऑल जर बघितलं ना आपण तर गाडी खूप स्टेबल आहे. म्हणजे इव्हन मी तुम्हाला सांगतो ना, स्टेअरिंग सुद्धा हे बघा मी सोडलं आहे लिटरली, एकदम परफेक्ट आहे. तर हे थोडी साईडला गेली म्हणून एकदम इझिली निघून जाते, एकदम इझिली. आता बघा आता चांगला रोड आता येणार आहे. आता आपण 4x4 अजून बंद नाही केलं आहे. हे बघा आता मी स्पीड वाढवली, कॅमेरा ऑटोमॅटिक बंद झाला. हे बघा ऑन रोड परफॉर्मन्स, स्पीड, त्यानंतर कंपास कोणत्या डिरेक्शनला आपण चाललो आहे. आणि हे इथे इंजिनचे पॉवर स्पेसिफिकेशन्स दिलेले आहेत. तसं याच्यामध्ये असे जर्क्स आहेत या रोडमध्ये, बट गाडीचे सस्पेन्शन सॉफ्ट असल्यामुळे ते सुद्धा इझिली ॲब्झॉर्ब होत आहे. हिला तुम्ही ऑब्व्हियसली कुठेही घेऊन जाऊ शकता. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, आता आपण 4x4 एंगेज केलं होतं, खराब रोड आला होता तेव्हा. तर 4x4 आता गाडी चालू आहे, तर चालू गाडीमध्ये कधीच डिसएंगेज करायचं नाही. कधी पण काय करायचं, पहिले गाडी थांबवा पूर्णपणे,
गाडी भले तुम्ही समजा रोडवर असाल तर साईडला घ्या. पूर्णपणे जेव्हा गाडी थांबली की मग सगळ्यात पहिले तर तुम्हाला हे न्यूट्रल करायची आहे. न्यूट्रल केल्यानंतरच तुम्ही 4x4 हे बंद करायचं आहे. आता गाडी 4x2 मध्ये आली आणि गाडी पहिले न्यूट्रल केल्याशिवाय, म्हणजे भले तुमची गाडी मॅन्युअल असू दे किंवा ऑटोमॅटिक असू दे, पहिले गाडी न्यूट्रल करायची, त्यानंतरच 4x4 एंगेज किंवा डिसएंगेज करायचं. आता आपण परत ड्राईव्ह मोडला टाकली आणि आता आपण निघलोय. ठीक आहे मित्रांनो, आता आपण मेन रोडचा रिव्ह्यू बघतोय, ड्राईव्ह रिव्ह्यू. आता समजा बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर आपण समजा आता ग्रामीणला गेलो, एकदम स्ट्रेट रोड नसतो, खराब असतो, ऑन्ड्युलेशन्स असतात, हे असे थोडे थोडे बघा असे पॅचेस असतात. ग्रामीणला बऱ्यापैकी असेच रस्ते आहेत अनेक ठिकाणी. तर अशा रोडवर गाडी एकदम बेस्ट परफॉर्म करते. तुम्हाला क्लिअरली सांगतो मी, कसलीही आपल्याला जर्स गाडीमध्ये जाणवत नाही. थोडंसं समजा आता रोड जर वर खाली असेल तर तेवढं जाणवेल तुम्हाला, बट ह्या रोडवरचे जे आता खराब असे खड्डे पडलेले आहेत छोटे छोटे, हे तुम्हाला इझिली म्हणजे असं जाणवत पण नाही. तुम्ही बिंदासीला ड्राईव्ह करू शकतात. समजा आता तरी आपली गाडी नवीन आहे, बट पुढे कालांतराने जर का समजा याच्यामध्ये आपल्याला काही वाटलं की काही आवाज वगैरे येतोय तर तसं मी तुम्हाला नक्की शेअर करेलच व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आपण ॲक्च्युली आपल्या गाडीला एकदम एक्स्ट्रीम ऑफ रोडिंगला सुद्धा घेऊन जाणार आहे, तर तो व्हिडिओ सुद्धा मी आपल्या चॅनलवर लवकरच शेअर करेल. त्यासाठी तुम्हाला परत सांगतो मी, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन क्लिक करा. तुम्हाला प्रत्येक गाडीचा ऑनेस्ट आणि डिटेल रिव्ह्यू भेटेल. आता आपण मेन रोडला गाडी चालवतोय, हायवेला. अराउंड 70-80 किंवा 90ची स्पीड आपली आहे. हे बघा आता 80 आपण क्रॉस केलं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणवत असेलच, बाहेरचा आवाज फार कमी आहे. इवन एडासुद्धा परफेक्टली काम करतं अशा हायवेजला. अचानक कोणी तुमच्या समोर आलं तर इमर्जन्सी गाडी ऑटोमॅटिक ब्रेक करते, लेनमध्ये स्वतःला ठेवते. आता हे वॉर्निंग देते की स्टेअरिंगवर हात ठेवा, कारण की गाडी स्वतःच तिला कंट्रोल करते. हे हात ठेवला, जस्ट जाणवलं. हे बघा, हे जर आपल्या ह्याच्यातून हटले नसते ना तर गाडीने परत वॉर्निंग दिली, स्टेअरिंग व्हायब्रेट केलं, आणि नसते हटले तर गाडीने स्वतः ब्रेक मारला असता. तर एवढं परफेक्ट एडास आहे. हायवेला परफॉर्मन्स सुद्धा चांगला आहे. इमिजिएट स्पीड घेते गाडी. आतापर्यंत आपण जर बघू शकता तर आपण 51 किलोमीटर ड्राईव्ह केलं. हे रोडवरचे सिम्बॉल्स गाडी लगेच डिटेक्ट करून आपल्याला दाखवते, जसं की आपण पाहिलं पहिले. आता आपण 51 किलोमीटर्स आपण नियरली ड्राईव्ह केलं आहे आज मॉर्निंगपासून. ड्राईव्हमध्ये कसलाही थकवा जाणवत नाही, एकदम परफेक्टली फाईन चालते गाडी. एकदम इन्सुलेशन चांगलं आहे, सस्पेन्शन बेटर आहे, कसली अडचण नाही. आता राहिला प्रश्न मायलेजचा. बरेच जण या गोष्टीसाठीच थांबले असणार आहेत व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मायलेज ॲक्च्युली गाडी आहे ना आपल्याला मॉर्निंगपासून जे आहे, आतापर्यंत आपण 51 किलोमीटर्स ड्राईव्ह केलं. याच्यामध्ये सिटी आहे, ऑफ रोड आपण गेलो, एकदम तिथे स्लो चालवली, त्यानंतर आपण आता हायवेला आहोत. तर अशा सगळ्या कंडिशन्समध्ये आपल्याला गाडीचा मायलेज अराउंड आपल्याला 13.6चा भेटलेला आहे. इथे रेंज पण दाखवतं आणि मायलेज पण आता 14 झालं आहे. बट अराउंड 13.5 ते 14च्या मध्ये गाडी आपल्याला मायलेज देते आहे. अजून तर आपली गाडी एकदम नवीन आहे, हिचं इंजिन अजून तेवढं ओपन अप झालेलं नाही आहे. तेवढं फ्री झाल्यावर अजून हिचा मायलेज वाढेल. आणि आपण बघू शकता ही ऑटोमॅटिक आहे, 4x4 टॉप एंड मॉडेल. बट त्या हिशोबाने मायलेज एकदम चांगला आहे. मला या बाबतीत काहीच कंप्लेंट वाटत नाही, परफेक्ट आहे मायलेज. ब्रेकिंग पण बघा, आता हे बघा, एवढ्यात जवळ आलो ना एकदम लगेच ब्रेकिंग, पॉवरफुल आहे ब्रेकिंग पण. हॉर्न पण चांगला आहे गाडीचा. मध्ये आवाज कमी वाटतो आपल्याला, बट बाहेर खूप चांगला आहे तो. इन्सुलेशन असल्यामुळे मध्ये कमी वाटतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात. आणि मित्रांनो, थार रॉक्समध्ये ना वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि वायरलेस ॲपल कारप्ले येतं. तर त्याचं सुद्धा तुम्हाला क्लिअरली रिव्ह्यू सांगतो. एकदम स्मूथली काम करतं. स्टार्टिंगच्या डेजमध्ये काही काही गाड्यांमध्ये वायरलेस कारप्लेला थोड्या अडचणी होत्या. एक सॉफ्टवेअर अपडेट नंतर येणार असं कळवलं गेलं होतं. बट आपल्या रॉक्समध्ये आता पहिल्यापासून इनबिल्ट आपल्याला वायरलेस अँड्रॉइड ऑटो अँड ॲपल कारप्ले आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि गाडीला आपण जसं मी तुम्हाला सांगितलं एक्स्ट्रीम ऑफ रोडिंगला सुद्धा घेऊन जाणार आहे, तो व्हिडिओ सुद्धा लवकरच येईल. तर हा पार्ट 2 जो होता आपला थार रॉक्सच्या रिव्ह्यूचा, ज्याच्यामध्ये की आपण पूर्ण ड्राईव्ह रिव्ह्यू कव्हर केला, सिटीमध्ये, हायवे प्लस ऑफ रोड. तर हे सगळ्या गोष्टी ओव्हरऑल वाटतं आपल्याला गाडी कशी वाटली हे मी तुम्हाला ऑनेस्टली शेअर केलं. गाडी एकदम बेस्ट आहे आपल्याकडे आहे म्हणून मी तुम्हाला सांगत नाही, मी जे आहे ते ऑनेस्टली सांगतोय तुम्हाला. गाडी खरंच बेस्ट आहे.
तुम्ही हिला मल्टीपर्पज वेमध्ये हिला वापरू शकता. तुम्हाला सिटीचा जर कंटिन्यू रन असेल आणि जर तुम्हाला एक तो ओरा पाहिजे तर तरी पण रॉक्स इज अ बेटर ऑप्शन. प्लस मग याच्यामध्ये असं होतं की मग तुम्हाला विचार करायची गरज राहत नाही की तुम्हाला जर ऑफ रोड जायचं असेल तर काय करू. बिंदास हीच गाडी तुम्ही ऑफ रोड कुठेही घेऊन जाऊ शकता, हायवेला, बाहेरच्या सिटीजमध्ये. आता फॅमिलीसाठी सुद्धा एकदम चांगली कम्फर्टेबल आहे. रिअर डोर आहे, एवढे फीचर्स दिलेले आहेत गाडीमध्ये. सेफ्टी पर्पजसाठी सुद्धा एकदम गाडी चांगली आहे. सो बिंदास तुम्ही ही गाडी प्लॅन करू शकता. आणि हा व्हिडिओ आता आपण इथेच एंड करू. थँक्यू सो मच. परत एकदा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि आणखीन कुठल्या गाडीचा आपल्याला रिव्ह्यू बघायला आवडेल हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. धन्यवाद.